सातारा शहरापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर संगम माहुली गाव आहे. या इथे कृष्णा आणि वेण्णा या दोन नदींचा पवित्र संगम आहे. या संगमावर सातारच्या छत्रपती शाहू महाराजांची समाधी आहे. या समाधी ठिकाणी आज आपण जाणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी अक्षय आणि आजचा हा आपला व्हिडिओ असणार आहे या शाहू महाराजांच्या समाधीविषयीचा. सातारा शहरापासून अगदी जवळ संगम माहुली गाव आहे. या इथे कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम होतो. या संगमावर आपल्याला नदीच्या अलीकडे व पलीकडे बरीच प्राचीन मंदिरं बघायला मिळतात. ही पुरातन अशी प्राचीन मंदिरे शंभू महादेवाला समर्पित आहेत. या मंदिरासमोर नदी पात्रात सातारच्या थोरल्या शाहू महाराजांची समाधी आहे. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे अखंड हिंदुस्थानाचे स्वप्न त्यांचे नातू म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे चिरंजीव छत्रपती शाहू महाराज यांनी पूर्ण केले. भारताच्या इतिहासातील धुरंधर राजकारणी, प्रभावशाली मराठा शासनकर्ता तसेच मराठा साम्राज्याचा सर्वात जास्त विस्तार करणारा राजा म्हणून त्यांनी त्यांचा ठसा उमटवला आहे. शाहू महाराजांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलेल्या आणि संभाजी महाराजांनी मोठ्या शौर्याने सांभाळलेल्या स्वराज्याचा सर्वात मोठा विस्तार झाला. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने महाराणी येसुबाई आणि शाहू महाराजांना मुघली कैदेत ठेवलं. त्यावेळी स्वराज्याचा कारभार राजाराम महाराजांनी सांभाळला. पण पुढे राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर ताराराणींनी राज्यकारभार हाती घेतला. त्यांनी मोठ्या धैर्याने स्वराज्याचा राज्यकारभार चालवला. जवळजवळ 17 वर्ष मुघली कैदेत राहिल्यानंतर औरंगजेबाने शाहू महाराजांना सोडून दिलं. याचं कारण म्हणजे राणी ताराबाई यांना शह बसावा म्हणून पुढे राणी ताराबाई यांच्या सैन्याशी शाहूंच्या सैन्याचे युद्ध झाले. या लढाईनंतर त्यांच्यामध्ये तह करण्यात आला. या तहामध्ये स्वराज्याचे 2 भाग करण्यात आले. थोरल्या शाहूंनी साताऱ्याच्या गादीची स्थापना केली तर राणी ताराबाई यांनी कोल्हापूरच्या गादीची स्थापना केली. पुढे सातारची गादी थोरली गादी म्हणून ओळखली जाऊ लागली. सातारा त्या काळात भारताच्या राजकारणाचे केंद्रस्थान आणि सत्ता केंद्र ठरलं. शाहूंच्या काळात स्वराज्याचा विस्तार चोहोबाजूनी झाला. मुघल साम्राज्याचा अस्त होऊन मराठा साम्राज्य अटकपर्यंत पोहोचलं. थोरल्या शाहूंनी इसवी सन 1707 पासून ते त्यांच्या निधनापर्यंत म्हणजेच इसवी सन 1749 पर्यंत राज्यकारभार बघितला. त्यांच्या निधनानंतर संगम माहुली येथे कृष्णा आणि वेण्णा नदींच्या संगमावर त्यांची समाधी बांधण्यात आली. पूर्वी या समाधी स्थळावर एक शिवलिंग होतं, पण नदीला आलेल्या पुरात हे शिवलिंग वाहून गेलं. त्यामुळे समाधी स्थळावर दुसरं शिवलिंग बसवण्यात आलं. पण कालांतराने वाहून गेलेले शिवलिंग परत सापडलं. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला ही दोन्ही शिवलिंग बघायला मिळतात. अलीकडच्या काळात या समाधी स्थळाचा जीर्णोद्धार झाला आहे. तर मित्रांनो, तुम्हीही सातारला येत असाल तर या संगम माहुली येथे असणाऱ्या शाहू महाराजांच्या पवित्र समाधीला तुम्हीही नक्की भेट द्या.